मित्रांनो, आज आपण 3 सत्य अनुभव ऐकणार आहोत. अनुभव क्रमांक 1. ती रात्र. त्या रात्री मी त्या घनघोर काळोख्या रात्री एका शांत रस्त्यावरून जात होतो. मला असे जाणवत होते की जणू कोणी माझ्या मागे मागे येत आहे. पण कोणीतरी सांगितले आहे की घनघोर काळोख्या रात्री शांत रस्त्यावरून जात असताना मागे वळून पाहू नये. त्या दिवशी मला खूप थट्टा वाटली होती. पण आज मला ही गोष्ट थट्टा नाही तर खरी वाटत आहे. आज कळतंय की प्रत्येक ठिकाणी थट्टा करायची नसते. पण त्या काळोख्या रात्री या शांत रस्त्यावरून जात असताना मला असे वाटत होते की पुन्हा पुन्हा मागे वळून पाहावे किंवा मागे वळून पुन्हा त्या वाटेवर जावे. तरी मी त्या रात्री त्या वाटेवर खूप पुढे आलो होतो. शांत रस्ता आणि आजूबाजूला पाहिले तर काही पाहायला मिळत नव्हते. त्या वाटेवर ना दुचाकी, ना वाहने, ना 4 चाकी वाहने, ना इतर कोणत्याही वाहनाची रहदारी होती. त्या रात्री माझी खूप टरकली होती. तरीही त्या वाटेवर पुढे जात असताना एक एक क्षण मी माझ्या मुठीत घेऊन पुढे पुढे जात होतो. पुढे जात असताना मला खूपच भीती वाटत होती आणि मी ती थट्टा मला आठवत होती. मी केलेल्या थट्टेचा मला आज ह्या क्षणी पश्चाताप वाटत होता. मला हे पण माहीत नव्हतं त्या वाटेवरून मी केव्हा आणि कधी एकदाचा माझ्या पोचायच्या ठिकाणी कधी पोहोचेल हे वाटत होते. मी जसे एक आणखी पाऊल पुढे टाकले तितक्यात मला त्या वाटेवर एका बसचा आवाज आला. मी खूप आतल्या आत थरथरून कापत होतो. मी गेले कित्येक वेळ पायी चालत प्रवास करीत होतो. पण कोणत्याही वाहनाची रहदारी नसताना मला एक आशेचा किरण उमगला. तसेच मनात एक प्रश्न सतावायला लागला. मनात आशेच्या किरणासोबत कित्येक प्रश्न सतावायला लागले. मी त्या वाटेवर माझा फोन माझ्या खिशातून काढला आणि गुगलच्या सहाय्याने मदत मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करू लागलो. पण माझ्या मागे त्या रात्री 7:30 लागली होती. मी वाटेवरून पुढे जात होतो. तो रस्ता आणि ती वाट गुगलवर डिटेक्ट होत नव्हती आणि याचमुळे मी थरथर कापायला लागलो होतो. माझ्या बॅगेतून पाण्याची बॉटली काढली आणि पाणी प्यायला सुरुवात केली. मला पुन्हा एकदा एका बसचा आवाज ऐकू आला. पण मी माझ्या वाटेवर सरळ आणि सोप्या मार्गाने पुढे जात होतो. मी एकदा त्या वाटेवर होतो. जसं जसं मी पुढे जात होतो तसा हा रस्ता, वाट जणू काही लांबत आहे असे वाटत होते. त्या वाटेवर जाताना शेवटी माझ्या फोनवर कॉल आला आणि माझ्या जीवात जीव आला. त्या दिवसापासून मी प्रत्येक ठिकाणी थट्टा करायची नाही असे स्वतःकडून वचन घेतले. पण ती वाट काही थांबली नाही. मी काही त्या वाटेवर थांबलो नाही. जवळजवळ 3 ते 4 तासानंतर मी माझ्या पोचायच्या ठिकाणी पोहोचलो. सर्वात अगोदर मी खूप खुश झालो होतो कारण मी त्या शहरात नवीन होतो. मला कित्येक वर्षानंतर कळाले की ह्या वाटेवरून जो सरळ आणि सोप्या मार्गाने येतो तोच खरा या वाटेवरून पुन्हा जाऊ शकतो. पण त्या रात्रीनंतर मी त्या वाटेवरून कधीच गेलो नाही आणि कधीच आलो नाही. मला एका माझ्या फॅमिली मेंबरकडून कळाले की मी ज्या रस्त्यावरून आलो होतो तो रस्ता कधीच तिथे नव्हता. कारण मी पुन्हा जेव्हा त्या रस्त्याकडे गेलो तेव्हा मला तो रस्ता सापडतच नव्हता. हे फारच भयानक आश्चर्य होतं माझ्यासाठी. या अगोदर किती लोक ह्या वाटेवरून सुखरूप आले असतील. अनुभव क्रमांक 2. ती गाडी कोणती होती? त्या रात्री मी माझ्या मित्रांसोबत रात्रीच्या प्रहरी
सुट्टीसाठी मुंबई शहरातून बाहेर आलो होतो. त्या रात्रीची घटना माझ्या डोळ्यादेखत पाहिली. ते पाहून मी थक्क होऊन गेलो. आम्ही सर्व मित्र त्या रात्री एका वेगळ्याच मार्गावरून जात होतो. असं ऐकलं होतं की ह्या मार्गावरून तब्बल 6 तासात मुंबई बाहेर जाऊ शकतो. जेव्हा आम्ही त्या मार्गावरून जाण्यासाठी ठरवलं तेव्हा आम्ही कल्पना केली नव्हती की आम्हाला अख्खी रात्र त्या मार्गावर काढावी लागेल. आम्ही ज्यावेळी आमची 4 चाकी गाडी त्या मार्गावरून नेली त्यावेळेस त्या मार्गावर एकही विद्युत पुरवठा करणारा खांब किंवा कोणतीही रोषणाई त्या मार्गावर दिसत नव्हती. तरीही आम्ही त्या मार्गे मुंबई सोडण्यासाठी रवाना झालो. पण व्हायचे तेच झाले. आमची 4 चाकी गाडी त्या मार्गावर मध्येच बंद पडली. आमच्यासोबत असा कोणताही नव्हता जो ती गाडी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे बनवून देईल. त्या रात्री 12 वाजता एक 4 चाकी गाडी आली. त्या रात्री त्या गाडीत एकही व्यक्ती किंवा अन्य कोणीही नव्हते. मी ते पाहून थक्क झालो. पण कहाणी पुढे चालू होते. जेव्हा मी त्या 4 चाकी गाडीच्या आत गेलो तेव्हा जवळजवळ सर्व जागा भरलेल्या होत्या. मी माझ्या मित्रांना हाक मारली. मी गाडीच्या आतल्या मास्तरांना हाक मारली आणि विचारले की ह्या गाडीत कोणी कार दुरुस्त करणारा आहे का. त्या मास्तरांनी सांगितले हो आहे. पण मास्तर त्या माणसाला त्या गाडीखाली उतरू देत नव्हते. मग कार दुरुस्त करणाऱ्याला त्या गाडीच्या पहिल्या सीटवर बसवायला बोलवले. तो व्यक्ती आला पण ती गाडी त्या रात्री जवळजवळ 15 मिनिटांनी अचानक त्या रात्री आणि माझ्या मित्र आणि माझ्या डोळ्यांदेखत कुठेतरी गायब झाली. आम्हाला काही कळत नव्हतं. मी त्या रस्त्यावर मधोमध उभा होतो ज्या वेळेस ती गाडी अचानक गेली. मी आणि माझे मित्र त्या रात्री खूप थरथर कापू लागलो आणि घाबरू लागलो. मी सुद्धा त्या वेळेस थरथर कापत होतो. आम्ही एका ठिकाणी आमची गाडी उभी केली आणि आम्ही सर्व मित्र कारमध्येच झोपी गेलो. स्वप्नात सुद्धा ती घटना घडत होती. एका मागोमाग एक जण आळीपाळीने जागरण करत होते. त्या रात्री मी त्या वेळेस जागा होतो. 1 तासासाठी मी जागरण केले. पण मी त्यावेळी ती गाडी पुन्हा पाहिली आणि माझ्या सर्व मित्रांना हाक देऊन जागे केले. पण दुर्दैवाने ती गाडी आली. ती एक लोकल सर्व्हिस गाडी होती. आम्ही त्या गाडीतील लोकांना आमच्यासोबत घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्यातील एक माणूस म्हणाला, जितके लवकर होईल तितके लवकर इथून निघा, नाहीतर तुम्हाला दुसरा दिवस पाहता येणार नाही. आम्ही त्या गाडीतील मास्तरांच्या मदतीने आमच्या गाडीची दुरुस्ती केली आणि त्या लोकल सर्व्हिस गाडी मागोमाग आमची गाडी पळवून मुंबई बाहेर नेली. आम्ही शेवटी त्या गाडीतील लोकांना विचारले की ह्या मार्गावर एकही गाडीची ये-जा किंवा विद्युत पुरवठा खांब का नाही. तेव्हा त्यातील लोकांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. ह्या मार्गावरून दिवसाआड येथून येऊ नये किंवा जाऊ नये, कारण ह्या रस्त्यावर बरेच अपघात झाले आहे. तुम्हाला जी गाडी दिसली आहे त्या गाडीचा अपघात 2च दिवसांपूर्वी झाला आहे. त्यानंतर आम्ही सर्व मित्र ह्या मार्गावर पुन्हा कधी आलो नाही किंवा ह्या मार्गावरून कोणाला यायला सांगितले नाही. पण आम्हा सर्व मित्रांना त्या दिवसानंतर कळेनासे झाले की ती लोकल सर्व्हिस गाडी तिथे कशी काय आली होती. अनुभव क्रमांक 3, रूम नंबर 606. काही दिवसांपूर्वी मी मुंबई बाहेर गेलो होतो. त्या दिवशी मी एका वेगळ्या हॉटेलमध्ये रूम नंबर 606 मध्ये बुकिंग केली होती. मी मुंबई बाहेर नेहमी ज्या हॉटेलमध्ये रूम करतो त्या हॉटेलमध्ये सर्व रूम बुकिंग झाले होते. मी ज्या हॉटेलमध्ये रूम बुक केला होता त्या हॉटेलमध्ये जाऊन पोहोचलो. रात्रीचे जवळजवळ 12 वाजले होते आणि मी माझ्या बुक केलेल्या रूममध्ये जाऊन फ्रेश होणार होतो. परंतु मी जेव्हा 6व्या मजल्यावर पोहोचलो तेव्हा 6व्या मजल्यावर खाली जागेवर प्रकाश नव्हता. मी माझ्या मोबाईलचा टॉर्च ऑन केला तेव्हा ह्या मजल्यावर मला सर्व काही वेगळे जाणवत होते.
मी माझ्या रूममध्ये आलो तेव्हा रूममध्ये A1 AC होती आणि रूम आतमधून सजवलेला होता. मी खूप खुश झालो होतो. पण खेळ तर तेव्हा चालू झाला होता जेव्हा मी या हॉटेलमध्ये रूम नंबर 606 बुक केला होता. मी जेव्हा फ्रेश होऊन आलो तेव्हा माझी रूम एक सामान्य रूम झाली होती. मी रूम बाहेर आलो तेव्हा खाली प्रकाश जाणवत होता. त्यानंतर मी काही वेळाने खालच्या मजल्यावर आलो आणि हॉटेलमध्ये कॅटरिंग सर्व्हिस सेक्शनमध्ये जेवण्यासाठी आलो. तेव्हा मला एका विशिष्ट प्रकारचे आवाज येण्याचे संकेत येऊ लागले. मी जरा गडबडलो कारण तो आवाज फारच भयानक आणि एका स्त्रीचा होता. मी थोडा गडबडलो आणि माझ्या रूममध्ये आलो. पुन्हा एकदा तसेच दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो कारण रूम पुन्हा एकदा सजवलेली होती. तितक्या डोरबेल वाजली आणि मी दचकलो. दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, कोणीच नाही. पुन्हा डोरबेल वाजली आणि तसेच अजून पुन्हा एकदा झाले. मी शेवटी दरवाजा उघडला आणि पाहतो तर पुन्हा कोणीच नव्हते. आणि तेवढ्यात रूमच्या दूरध्वनीवर रिंग वाजली आणि मी तो कॉल उचलला आणि मला तसाच आवाज ऐकू आला जसा मी खाली जेवताना आला होता. एका स्त्रीचा किंचाळण्याचा आवाज. रूममध्ये चौकशी सुरू केली आणि मला एक घाबरवणारी चिठ्ठी मिळाली. मी त्या क्षणी माझा जीव मुठीत घेऊन ते हॉटेल आणि ती रूम सोडण्यासाठी योजना आखली. दुर्दैवाने योजना बाद झाली. मी हताश झालो होतो कारण मला एवढ्या रात्री बाकी कुठेही रूम मिळणार नव्हती आणि मला त्या हॉटेलमध्ये थांबावंच लागणार होतं. मी केलेला कॉल कुणालाही जात नव्हता. खाली जेव्हा मी रिसेप्शनवर आलो तेव्हा तिथे एकही व्यक्ती माझी मदत करायला नव्हता. दुर्दैवाने एका भल्या माणसाने मला पाहिले. त्याने मदत करायला योजना आखली परंतु त्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नव्हता. त्याने एक चिठ्ठी लिहून ती चिठ्ठी दगडाला चारी बाजूने फोल्ड करून त्या हॉटेलमध्ये फेकली. मला आवाज ऐकू आला. मी चारही बाजूला पाहिले. मला काही दिसले नाही परंतु मी खिडकी बाहेर पाहिले. खिडकीच्या बाहेर एक व्यक्ती मला इशारे करून सांगण्याचा प्रयत्न करत होता पण मला कळत नव्हतं की मी काय करू. मी पुन्हा एकदा रूमची कसून चौकशी केली तेव्हा मला एका दगडासोबत एक चिठ्ठी सापडली. मी त्या व्यक्तीला मला चिठ्ठी सापडली याचा इशारा केला. मी ती चिठ्ठी वाचली आणि बेहोश झालो. मला रूममध्ये पुन्हा कॉल आला तशी मला जाग आली. मी माझी बॅग पॅक केली आणि हॉटेल काउंटरवर कापत आलो. तेथे कोणीच नव्हतं. मी चिठ्ठी लिहून त्या रूमची चावी तिथे ठेवून हॉटेल बाहेर पडलो. त्या हॉटेल बाहेर तोच व्यक्ती होता आणि त्यानेच मला ती चिठ्ठी लिहून पाठवली होती. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की ते हॉटेल लवकर सोडा. तुम्ही ज्या रूममध्ये राहत आहात त्या रूममध्ये एका बाईने पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. बरं झालं मी ते हॉटेल पटकन सोडले, नाहीतर आणखी भयंकर माझ्यासोबत घडलं असतं. तर मित्रांनो, ही तीनही सत्य अनुभव तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशा सत्य अनुभवासोबत.